विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी परीक्षा त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत। आता आजच्या लेक्चरला आपल्याला शिक्षक भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाची जी अपडेट आपल्याला आलेली आहे त्या अपडेटच्या संदर्भात माहिती बघायची आहे। ही अपडेट शिक्षण आयुक्तालयाच्या माध्यमातून इथं आपल्याला उपलब्ध झालेली आहे। दिनांक 13/9/2024 रोजी आलेल्या या अपडेटनुसार ही जी अपडेट आहे ही पवित्रा पोर्टल जे आहे जे शिक्षक भरतीमध्ये आता एक महत्त्वाचं मानलं जातं त्या शिक्षक भरतीच्या पवित्रा पोर्टलविषयी माहिती आहे किंवा त्याच्या संदर्भातील भरतीची माहिती आहे। पवित्रा पोर्टलमार्फत जी दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती जी होणार आहे त्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। आता विषय काय दिलेला आहे बघा, पवित्रा पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत। आता पहिला टप्पा आपण बघितला, पहिला टप्पा झाला। या पहिल्या टप्प्यामध्ये मेरिटनुसार बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेल्या। या नियुक्त्याप्रमाणे काही लोक त्या कामावरती रुजू झाले, काही लोकांना त्या नियुक्त्या लांब वाटल्या किंवा काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे ती लोक रुजू नाही झाले। अशा वेगवेगळ्या कारणांच्यामुळे त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाले, त्याच संदर्भातील हे पत्रक आहे। आता हे जे संदर्भ आहे ते संदर्भ शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2024 पत्र क्रमांक 631 TNT 1 दिनांक 10/9/2024 पत्राचा इथं संदर्भ दिलेला आहे। संदर्भीय पत्रान्वये पवित्रा पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीच्या संदर्भात शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत, त्यानुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करायची आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या शासनाला राज्य सरकारला जी उरलेली 10 शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती करून घ्यायची आहे। आता बिंदू नामावली त्या वेगवेगळ्या असणाऱ्या त्रुटी जिल्हा परिषदांच्याकडून शहानिशा करण्याच्या सूचना शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आहेत। त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच 10% जागांच्या नुसार जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांना बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या बाबत किंवा त्याच्यामध्ये त्रुटी नसल्याच्या बाबत त्यांना प्रमाणपत्र तसं द्यायचं आहे आणि ह्या ज्या उरलेल्या 10% जागा आहेत त्या 10% त्यांना भरायच्या आहेत। तशा प्रकारचा प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी या शिक्षण मंत्रालयाच्या सचिवांना पाठवायचं आहे, मग त्यानुसार पुढची कारवाई होणार आहे। दुसरी महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे ते म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये काही अपात्र उमेदवार झाले किंवा काहींचे रिजेक्ट झाले, काही दिलेल्या नियुक्ती ठिकाणी गैरहजर राहिले, त्याचबरोबर काही लोक रुजू झाले नाहीत। या सगळ्या उमेदवारांच्यामुळे ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या रिक्त झालेल्या जागा या उर्वरित जे पात्र उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्यामधून गुणवत्तेनुसार भरायच्या आहेत। हा भरती प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग आहे। तो भाग आहे ते या उमेदवारांच्यामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवण्याच्या सूचना तिथे दिलेल्या आहेत, जेणेकरून रिक्त पद आहेत ते नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील। म्हणजे जे अपात्र गैरहजर आहेत त्यांच्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारची माहिती तयार ठेवून त्यांना द्यायची आहे। त्याचबरोबर शासन निर्णय 10/11/2022च्या निर्णयानुसार जी पदं रिक्त आहेत ती रिक्त पदांची माहिती, त्याचबरोबर बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे विषयनिहाय पदं जी आहेत ती सगळ्या पदांची माहिती तयार ठेवण्याची सूचना सर्व शैक्षणिक संस्थांना दिलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाकरता अधिनियम 2024 नुसार राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सूचना आहेत त्या सूचनांनुसार या ठिकाणी SC/BC जे आरक्षण आहे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता असणारं आरक्षण विचारात घेऊन पवित्रा पोर्टलवरती जाहिरात द्यायची आहे। म्हणजे या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना या शिक्षण आयुक्तालयाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा पार पडणार आहे। त्यामुळे पात्र उमेदवार जे आहेत जे थोड्या गुणांसाठी जे पाठीमागे राहिले होते त्यांनी आपली कागदपत्रे त्याचबरोबर बाकीच्या सर्व गोष्टींची तयारी करायची आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा। थँक्यू।